तर बघा, गुड मॉर्निंग एव्हरीवन, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं बेसिक टू ॲडव्हान्स लेवल डेली सेंटेन्स अँड क्वेश्चन्स प्रॅक्टिस सेशन मध्ये. तर बघा मित्रांनो, आज जे आपण कॉन्व्हर्सेशन घेणार आहोत ते कॉन्व्हर्सेशन दोन जवळच्या मित्रांमधील आहे, म्हणजे एकदम जे क्लोज फ्रेंड असतात ना त्यांच्याबद्दल हे कॉन्व्हर्सेशन आहे. आणि हे कॉन्व्हर्सेशन झाल्यानंतर तुम्हाला मी या कॉन्व्हर्सेशनवर आधारित 10 नवीन शब्द सांगणार आहे. तर चला जास्त वेळ न घेता आपल्या कॉन्व्हर्सेशनला सुरुवात करूया. लेट्स स्टार्ट द कॉन्व्हर्सेशन. तर बघा, या ठिकाणी मी तुम्हाला काही क्वेश्चन आणि काही सेंटेन्स लिहून दिले. हे सर्व काय एक कॉन्व्हर्सेशन आहे. तर बघा, फर्स्ट या ठिकाणी तू काय करत आहेस. आता हे कोण विचारले, हे म्हणजे का कॉलवर कॉन्व्हर्सेशन झालेलं आहे. कशावर? कॉलवर. म्हणजे दोन मित्र जवळचे ते फोनवर बोलत होते. तर मग एका मित्राने फोन केला आणि विचारलं त्याच्या मित्राला की तू काय करत आहेस. फर्स्ट क्वेश्चन, तू काय करतायस. मग हेच वाक्य त्यांनी इंग्लिश मध्ये कसं म्हटलं असेल, व्हॉट आर यू डुईंग. व्हॉट आर यू डुईंग, तू काय करतायस. तर त्या मित्रांनी कसं म्हटलं असेल इंग्लिश मध्ये, ज्यानं फोन केला त्यानं म्हटलं असेल व्हॉट आर यू डुईंग, म्हणजे तू काय करत आहेस. व्हॉट आर यू डुईंग, याचा अर्थ काय, तू काय करत आहेस. व्हॉट आर यू डुईंग. त्यानंतर त्या मित्राने सांगितलं मी अभ्यास करत आहे. बरोबर आहे, साहजिकच आहे. आता सध्या कसं आहे, मित्र जे असतात क्लोज फ्रेंड, बरोबर आहे, तर मग सध्या त्यांची परिस्थिती अशी असते की त्यांना जॉब मिळवायचा असतो, त्यामुळे तो अभ्यासच करत असतो निश्चितच. मग तो म्हणतो मी अभ्यास करत आहे. तर इंग्लिशमध्ये कसं म्हटलं असेल त्याने, आय एम स्टडिंग, म्हणजे मी अभ्यास करत आहे. आय एम स्टडिंग. बघा या ठिकाणी, आय एम स्टडिंग, आय एम स्टडिंग, मी अभ्यास करत आहे, अशा पद्धतीने. नेक्स्ट या ठिकाणी बघा, काय तू काय म्हणत होतास. मग आता त्याने विचारलं, ज्यानं फोन केला का नाही त्याच्या दुसऱ्या मित्राने विचारलं की तू काय म्हणत होतास. तर हे वाक्य इंग्लिश मध्ये कसं म्हटलं असेल त्याने, व्हॉट वर यू सेइंग. व्हॉट वर यू सेइंग, म्हणजे तू काय म्हणत होतास. तर फोन केला ना, तर मग याचा अर्थ तू काय म्हणत होतास. व्हॉट वर यू सेइंग. बघा या ठिकाणी, व्हॉट वर यू सेइंग. व्हॉट वर यू सेइंग, म्हणजे तू काय म्हणत होतास, अशा पद्धतीने. त्यानंतर बघा नेक्स्ट, मला 500 रुपये हवे होते. त्याचा मित्र काय म्हणतो, तो म्हणतो मला 500 रुपये हवे होते, म्हणून त्यानं कॉल केला असेल, मला 500 रुपये हवे होते. तर हे वाक्य इंग्लिशमध्ये कसं म्हटलं असेल, आय वॉन्टेड 500 रुपीज. आय वॉन्टेड 500 रुपीज, मला 500 रुपये हवे होते. बघा, आय वॉन्टेड 500 रुपीज. 500 रुपीज, मला 500 रुपये हवे होते. याचा अर्थ काय, मला 500 रुपये हवे होते. त्यानंतर बघा, कारण मला हॉस्पिटलला जायचे होते. कारण त्याला हॉस्पिटलला, आता मग त्याच्या मित्राने विचारलं असेल त्याला किंवा कशासाठी. तर कशासाठी कसं म्हणतो माहिती का तुम्हाला, आपण इंग्लिशमध्ये फॉर व्हॉट. काय म्हणतो आपण इंग्लिशमध्ये, फॉर व्हॉट. याचा अर्थ काय होतो, कशासाठी. फॉर व्हॉट म्हणजे कशासाठी. फॉर व्हॉट म्हणजे कशासाठी, असं विचारलं असेल त्याच्या मित्रांना. जेव्हा त्याला म्हटलं असेल 500 रुपये, तर म्हटलं असेल फॉर व्हॉट, कशासाठी. तर मग त्यानं काय सांगितलं बघा, कारण मला हॉस्पिटलला जायचे होते. कारण त्याला हॉस्पिटलला जायचं होतं, कारण बिमार असेल काही असेल, त्याच्यामुळे त्यानं फोन लावला असेल. तर तो म्हणतो कारण मला हॉस्पिटलला जायचे होते. तर हे वाक्य कसं म्हणणार आपण इंग्लिशमध्ये, म्हणजे त्या व्यक्तीने कसं म्हटलं असेल त्याच्या मित्राने. तर कारण म्हणजे बिकॉज मला हॉस्पिटलला जायचे होते. आय वॉन्टेड टू गो टू द हॉस्पिटल, मला हॉस्पिटलला जायचे होते. आय वॉन्टेड टू गो टू द हॉस्पिटल, मला हॉस्पिटलला जायचे होते. बघा, आय वॉन्टेड टू गो टू द हॉस्पिटल. याचा अर्थ काय, मला हॉस्पिटलला जायचे होते. त्यानंतर बघा नेक्स्ट वाक्य काय, त्याचा मित्र म्हणाला ठीक आहे, मी तुला ऑनलाईन पैसे पाठवतो. ठीक आहे म्हणजे इट्स ओके. मी तुला इट्स ओके, ऑल राईट पण म्हणू शकतो आपण. ऑल राईट, ठीक आहे. परत इट्स ओके पण म्हणू शकतो. बघा, मी तुला ऑनलाईन पैसे पाठवतो. मग त्याच्या मित्राने म्हटलं मी तुला ऑनलाईन पैसे पाठवतो. तर त्यानं कसं म्हटलं असं इंग्लिशमध्ये, आय सेंड यू मनी ऑनलाईन. आय सेंड यू मनी ऑनलाईन, मी तुला ऑनलाईन पैसे पाठवतो. आय सेंड यू, बघा, आय सेंड यू ऑनलाईन मनी. याचा अर्थ काय, मी तुला ऑनलाईन पैसे पाठवतो. आय सेंड यू ऑनलाईन मनी, अशा पद्धतीने. तुम्हाला नक्की काय झालंय. मग त्याने विचारलं त्याच्या मित्राला, तुला नक्की काय झालंय. तुला हॉस्पिटलला जायचं मला मान्य आहे, ठीक आहे, 500 रुपयाचे, ठीक आहे, पण नक्की तुला झालं काय, असं त्याने विचारलं. नक्की
बघा तुम्हाला नक्की झालं काय, म्हणजे तुला नक्की काय झालं असं त्यानं विचारलं असेल क्वेश्चन. तर हे वाक्य कसं म्हटलं असेल इंग्लिशमध्ये, व्हॉट एक्झॅक्टली, तुला नक्की काय झालं, व्हॉट एक्झॅक्टली हॅपन टू यू, व्हॉट एक्झॅक्टली हॅपन टू यू, म्हणजे तुला नक्की काय झालं असं म्हटलं नंतर इंग्लिशमध्ये काय म्हटलं असेल, व्हॉट एक्झॅक्टली हॅपन टू यू, म्हणजे तुला काय झालं. एक्झॅक्टली म्हणजे काय, नक्की. व्हॉट एक्झॅक्टली हॅपन टू यू म्हणजे नक्की तुला काय झालं, अशा पद्धतीने. बघा व्हॉट एक्झॅक्टली व्हॉट एक्झॅक्टली हॅपन टू यू, हॅपन टू यू, व्हॉट एक्झॅक्टली हॅपन टू यू, तुम्हाला नक्की काय झालं. त्याने विचारलं व्हॉट एक्झॅक्टली हॅपन टू यू, तुम्हाला नक्की काय झालं. त्याने सांगितलं मला खूप ताप आणि सर्दी आहे. आय हॅव अ हाय फीवर अँड कोल्ड, म्हणजे मला खूप ताप आणि सर्दी आहे. तर हे वाक्य कसं म्हणणार आपण इंग्लिशमध्ये, बघा कधी तुम्हाला कधी विचारलं कोणा किंवा काय झालंय नेमकं, तर ज्यावेळेस तुम्हाला सांगायचं असेल मला ताप आणि सर्दी झाली, तर हे वाक्य कसं म्हणणार तुम्ही इंग्लिशमध्ये. तर खूप जास्त झालं असेल तर कसं म्हणायचं, आय हॅव अ फीवर अँड कोल्ड, मला खूप फीवर म्हणजे ताप आणि सर्दीला काय म्हणतात कोल्ड, मला खूप ताप आणि मला खूप ताप आणि सर्दी आहे. आय हॅव हाय फीवर अँड कोल्ड, मला खूप ताप आणि सर्दी आहे. आय हॅव हाय फीवर अँड कोल्ड, अशा पद्धतीने. त्यानंतर बघा नेक्स्ट या ठिकाणी, आता तुझी तब्येत कशी आहे. त्या मित्राने विचारलं त्याला हॉस्पिटल जायचं असेल पण तरी त्याने विचारलं एकदा की आता तुझी तब्येत कशी, म्हणजे एकदम चांगली बऱ्यापैकी आहे का लयच खूप जास्त आहे. तरी एकदा त्याने विचारलं आता तुझी तब्येत कशी आहे. तर हे वाक्य त्याला इंग्लिशमध्ये कसं विचारलं असेल, हाऊ इज युअर हेल्थ, आता तुझी तब्येत कशी आहे. हाऊ इज युअर हेल्थ नाऊ, आता म्हटलं ना शेवटी नाव टाकायचं. हाऊ इज युअर हेल्थ नाऊ, आता तुझी तब्येत कशी आहे. बघा त्याने कसं विचारलं असेल इंग्लिशमध्ये, हाऊ इज युअर हेल्थ नाऊ, आता तुझी तब्येत कशी आहे, अशा पद्धतीने. त्यानंतर बघा कालपासून सुधारत आहे, म्हणजे त्याचं म्हणणं कालपासून सुधारत आहे पण तरी एकदा जाऊन येतो हॉस्पिटलला, कालपासून जरा सुधारत आहे, व्यवस्थित आहे. तर हे वाक्य कसं म्हटलं असेल इंग्लिशमध्ये त्याने, कालपासून सुधारत आहे. इम्प्रूव्हिंग फ्रॉम येस्टरडे, कालपासून सुधारत आहे. बघा त्याने कसं म्हटलं असेल, इम्प्रूव्हिंग फ्रॉम येस्टरडे, कालपासून सुधारत आहे. इम्प्रूव्हिंग फ्रॉम येस्टरडे, ठीक आहे, आराम कर आणि काळजी घे. मग त्याच्या मित्राने सांगितलं त्याला पैसे कसे पाठवून देतो तो, आणि त्याने लास्ट मध्ये सांगितलं की ठीक आहे, आराम कर आणि काळजी घे. ठीक आहे कसं म्हटलं इंग्लिशमध्ये, इट्स ओके. बघा हे तर सर्वांना माहिती आहे, ठीक आहे याला इट्स ओके म्हणतात किंवा ऑलराईट म्हणतात, बरोबर आहे. आता आराम कर आणि काळजी घे हे वाक्य कसं म्हटलं असेल इंग्लिशमध्ये त्याने, बघा टेक अ रेस्ट, बघा इथं लिहितो वरती. त्याने म्हटलं असेल इंग्लिशमध्ये टेक अ रेस्ट म्हणजे आराम कर आणि काळजी घे, टेक केअर, याचा अर्थ काय, काळजी घे. बरं पहिलं वाक्य काय म्हटलं, ठीक आहे तर इट्स ओके टेक अ रेस्ट अँड टेक केअर, म्हणजे ठीक आहे आराम कर आणि काळजी घे, अशा पद्धतीने. समजलं तुम्हाला, एकदम सिंपल कॉन्व्हर्सेशन होतं. आता याच कॉन्व्हर्सेशनवर आधारित मी तुम्हाला 10 नवीन शब्द लिहून देतो, जेणेकरून काय होईल माहिती का, तुमची व्होकॅब्युलरी वाढेल. आपण प्रत्येक लेक्चरमध्ये प्रत्येक कॉन्व्हर्सेशनमध्ये 10 नवीन शब्द घेत असतो, ते पण कॉन्व्हर्सेशनवर आधारित. त्याच्यामुळे काय होतं माहिती का, आपली जो शब्दसाठा आहे तो वाढतो. तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट मारून घ्या लगेचच. ओके, आता मी याला पुसतो आणि तुम्हाला शब्द लिहून देतो 10. तर बघा या ठिकाणी आता थोडीफार प्रॅक्टिस करत चला, आणि असं कॉन्व्हर्सेशन जे करतोय ना मी, हे जे कॉन्व्हर्सेशन याची प्रॅक्टिस करत चला. म्हणजे तुम्ही प्रॅक्टिस केली का नाही, तुम्हाला पण माहिती आहे का असे नवीन नवीन वाक्य माहित होते. ज्यावेळेस आपण कॉन्व्हर्सेशनच्या माध्यमातून शिकतो का नाही, आपल्याला त्यावेळेस नवीन नवीन सेंटेन्स समजतात, बरोबर आहे का नाही. जर आपण असे कोणतेही सेंटेन्स बघितले तर त्याला काही व्हॅल्यू नाही, पण कॉन्व्हर्सेशनच्या माध्यमातून जर आपण सेंटेन्सची प्रॅक्टिस करतो, शब्दांची प्रॅक्टिस करतो, तर आपल्या जास्त लक्षात बसते, बरोबर आहे का नाही. तर बघा
काही शब्द सांगतो तुम्हाला मी याच्यावर. तर बघा, फर्स्ट रेस्ट म्हणजे काय होते? रेस्ट म्हणजे आराम. बघा या ठिकाणी फर्स्ट पहिला शब्द आहे आपला रेस्ट. रेस्टचा अर्थ काय होतो? आराम. ब्लॅक पेननेच लिहितो मी याला, ठीक आहे. REST रेस्ट. रेस्ट म्हणजे आराम. परत यातलाच एक शब्द आहे कोणता? रिलॅक्स. 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 रिलॅक्सचा अर्थ काय तुम्हाला माहिती आहे? रिलॅक्स म्हणजे शांत. शांत. त्यानंतर बघा वेल. वेल म्हणजे चांगले. वेल म्हणजे चांगले. त्यानंतर बघा इम्प्रूव्हिंग. इम्प्रूव्हिंग यामध्ये आपण शब्द घेतला ना, इम्प्रूव्हिंग. इम्प्रूव्हिंगचा अर्थ काय? तो सुधारत आहे. बघा इम्प्रूव्हिंग. इम्प्रूव्हिंग. इम्प्रूव्हिंग म्हणजे सुधारत आहे. सुधारत आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट, या ठिकाणी समजत फिवर. फिवर घेऊ आपण. फिवर म्हणजे ताप. बघा हा शब्द पण खूप वेळा आपण यूज करू शकतो वाक्यामध्ये. ज्यावेळेस आपण बिमार असतो त्यावेळेस फिवर म्हणजे ताप. आणि कोल्ड म्हणजे सर्दी. हे दोन्ही शब्द खूप इम्पॉर्टंट आहे, आपण यूज करतोय तसं. कोल्ड म्हणजे सर्दी. या ठिकाणी समजा आता एक हाय. हायचा अर्थ काय होतो बघा? HIGH. हाय म्हणजे जास्त आहे. आता आपण म्हणतो का मला खूप ताप आहे, तर मग हाय म्हणतो आपण. हाय. हाय ताप आहे. जास्त. खूप म्हणू शकतो आपण. जास्त म्हणू शकतो. जास्त. पब्लिक खूपचा पण यूज करू शकतो आपण यासाठी. त्यानंतर बघा सेंट. सेंटचा अर्थ काय होतो? पाठवा. पाठवा. पाठवले. पाठवतो. अजून काही आपण शब्द बघू, ठीक आहे. 10 शब्द आपण बघत असतो या ठिकाणी. 3, 3, 6, 7, 8. अजून 2 शब्द बघू आपण. बघा या ठिकाणी समजा एखादा शब्द घेऊ आपण याबद्दलच कॉन्व्हर्सेशनवर आधारित. हॅपन. हॅपनचा अर्थ काय होतो माहिती का? घडणे. हॅपन म्हणजे घडणे. बघा हॅपन. HAPP. हॅपन म्हणजे घडणे. परत समजा एखाद्याला परेशानी आहे, केअर किंवा रेस्ट. आपण केअर घेऊ. केअर म्हणजे काळजी करणे. केअरचा अर्थ काय? केअर म्हणजे काळजी. केअर म्हणजे काळजी. टेक केअर. टेक म्हणजे काय? घ्या. टेक चा अर्थ तो घ्या. या ठिकाणी टेक म्हणजे घ्या. मग एक छोटीशी व्होकॅब्युलरी आहे आणि याच्यावरच आधारित आहे. हे असे शब्द तुमचे जर डेली असे पाठ होत गेले, समजा याच्यावर एकदा दोनदा नजर गेली, तुमच्या लक्षात राहतील आणि तुम्हाला सुद्धा मध्ये कसे वाक्य तयार करता येतील आणि तो म्हणजे शब्दसाठा वाढत जाईल डेली. म्हणून हे कॉन्व्हर्सेशन खूप इम्पॉर्टंट आहे, महत्वाचे. याला पाहत चला आणि प्रॅक्टिस करत चला. बाकी व्हिडिओ पाहत राहा, शिकत राहा. भेटू पुढच्या क्लासमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन द नेक्स्ट क्लास.